2,00,000 रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजी म्हणजे आजच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा करत शेतकऱ्यांसाठी 2,00,000 रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे। यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी सरकारची भूमिका आहे। मात्र या घोषणेनंतर शेतकरी संघटनांकडून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की सरकारने कर्जमाफीची घोषणा केली याचं स्वागत आहे, कारण सरकार बराच काळ कर्जमाफीची फक्त चर्चा करत होते। शेतकरी संघटनांनी मोठं आंदोलन उभारल्यानंतर सरकारने किमान कर्जमाफीची तारीख तरी जाहीर केली, ही सकारात्मक बाब आहे। मात्र ही घोषणा शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे। शेतकरी संघटनाची मूळ मागणी होती की राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा, म्हणजे संपूर्ण कर्जमाफी करावी, पण सरकारने केवळ 2,00,000 रुपयापर्यंतच कर्जमाफी जाहीर केली आहे। त्यामुळे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून वंचित राहण्याची शक्यता आहे। विशेषतः फळ बागायतदार शेतकरी तसेच द्राक्ष, संत्रा, केळी, पेरू उत्पादक शेतकरी यांचं कर्ज सहसा 2 लाखापेक्षा जास्त असते। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे। याशिवाय सरकारने कर्जमाफीसाठी 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख जाहीर केली आहे, म्हणजे या तारखेपर्यंत थकीत असलेलं कर्जच माफ होणार आहे। शेतकरी संघटनांच्या मते ही सर्वात मोठी अडचण आहे, कारण अनेक शेतकरी विशेषतः अतिवृष्टीग्रस्त शेतकरी यांचे कर्ज 30 जून 2026 पर्यंत थकीत होणार आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असा दावा केला जात आहे। याशिवाय सरकारने कर्जमाफीसाठी एक समिती नेमली आहे आणि या समितीच्या अहवालानंतर पात्र अपात्रतेचे निकष ठरवले जाणार आहे। शेतकरी संघटनाच्या मते यामुळे अनेक नवीन अटी आणि शर्ती लागू होऊ शकतात। उदाहरणार्थ, कुटुंबात कोण नोकरी करत असेल किंवा जमीन धारणा जास्त असेल किंवा काही विशिष्ट निकष पूर्ण होत नसतील तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वगळले जाऊ शकते। आकडेवारीच्या बाबतीतही मोठा फरक दिसत आहे। शेतकरी संघटनाच्या अंदाजानुसार जर कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी दिली असती तर राज्यावर सुमारे 35 ते 36 हजार कोटी रुपयाचा भार आला असता। मात्र सध्याच्या अटी शर्तीमुळे हा खर्च 12 ते 14 हजार कोटी रुपयापर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे। शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की केवळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही। शेतकऱ्यांना योग्य हमीभाव, उत्पादन खर्चात कपात तसेच प्रभावी पीक योजना आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीचा दिलासा देणारी व्यवस्था उभी करणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा शेतकरी पुन्हा काही वर्षात कर्जाच्या विळख्यात अडकतील। दरम्यान शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की या कर्जमाफीचा प्रत्यक्ष परिणाम होतो, किती शेतकरी वंचित राहतात याचा सखोल अभ्यास केला जाईल। जर मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेतून वगळले गेले तर पुन्हा एकदा राज्यभर आंदोलन उभारण्याची तयारी केली जाईल। म्हणजे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी खरंच किती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आणि किती शेतकरी वंचित राहणार हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे। अशा प्रकारे कर्जमाफीची नवीन अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी मिळत जाणार आहे। त्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।